हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फर्टिलिटी सोल्युशन. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत असाल. तर आपण आज एका विषयावर बोलणार आहोत. हा विषय म्हणजे PCOD. जसं तुम्हाला थंबनेल बघितलंच असेल, म्हणजे व्हिडिओवर मी जे एक चित्र लावलेलं आहे ज्या विषयावर आपण आज बोलणार आहोत तो विषय म्हणजे PCOD, जो आपल्याला खूप जास्त प्रमाणात दिसतोय आजकाल. आणि ज्या काही स्त्रिया आहेत ज्यांना प्रेग्नन्सी राहत नाही आहे, ट्रीटमेंटची आवश्यकता लागते आहे, त्यांना त्यापैकी जवळपास 70% स्त्रियांना PCOD हा दिसतोच आहे. PCOD एक अशी गोष्ट आता ठरली आहे की जी प्रेग्नन्सीमध्ये खूप अडथळा आपल्याला निर्माण करताना दिसते आहे. आणि हे प्रेग्नन्सी राहण्यासाठी, जर तुम्हाला PCOD असेल, प्रेग्नन्सी राहण्यासाठी काय करता येईल जेणेकरून तुम्हाला खूप कमी वेळामध्ये, जवळपास मी म्हणेल 3 महिन्यातच तुम्हाला प्रेग्नन्सी राहील, जर मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या तुम्ही त्या फॉलो केल्या तर. आणि आपण आता व्हिडिओला सुरू करूयात. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओवर आला असाल, तर चॅनलला पटकन जाऊ सबस्क्राईब करून टाका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, थोडासा जरी माहितीचा वाटला, तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे काही तुमच्या मनातील प्रश्न असतील ते खाली मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. तर चला आता आपण व्हिडिओला सुरू करूयात. तर सगळ्यात अगोदर PCOD म्हणजे काय? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. ते याचा अर्थ काय असतो? एक नॉर्मल किंवा एक रेग्युलर मासिक पाळी असणारी स्त्री आणि एक इरेग्युलर मासिक पाळी असणारी स्त्री यांच्या ओव्हरीमध्ये काय फरक असतो हे आपण आता बोलूयात. तर ज्या महिलेला मासिक पाळी दर महिन्याला येते, म्हणजे कोणाचं 28 दिवसाचं मासिक पाळीचं चक्र असतं, कोणाचं 30 असतं, कोणाचं 32 देखील असतं, पण दर महिन्याला त्याच टायमाला त्याच वेळी येत असेल, थोडीफार 1-2 दिवस मागे पुढे ठीक आहे, पण जर येत असेल महिन्याला, तर ते नॉर्मल मासिक पाळी आपण त्याला म्हणू शकतो किंवा रेग्युलर म्हणू शकतो. पण ज्या महिलेला इरेग्युलर आहे मासिक पाळी, तिला माहितीच नाही की माझी पुढच्या महिन्यात कधी येणार आहे, किंवा तिला अंदाजच नाही लावता येत की मासिक पाळी कधी येणार आहे, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही सोनोग्राफी केली आणि जर तुम्हाला पुढील लक्षणं दिसली, तर तुम्ही म्हणू शकता की तुम्हाला PCOD आहे. तर सगळ्यात अगोदर असं असतं की जर तुम्हाला चेहऱ्यावर खूप जास्त केस असतील तुमच्या, म्हणजे माणसांना जे मिशा असतात तशा प्रकारे जर तुम्हाला जास्त दाटसर केस येत असतील, रट्टवाले केस येत असतील, तर ते सुद्धा एक PCODचं लक्षण आहे. आणि तुमची मासिक पाळी ही रेग्युलर नसेल, खूप दिवसानंतर तुम्हाला पाळी येत असेल आणि पाळीमध्ये खूपच कमी रक्तस्राव होत असेल, किंवा खूपच जास्त तुम्हाला गाठी पडत असतील ब्लिडिंगमध्ये, तर ते सुद्धा एक PCODचंच लक्षण आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे? पहिलं जाऊन तुम्हाला सोनोग्राफी करायची आहे. सोनोग्राफीमध्ये तिथं दिसतं की तुम्हाला सिस्ट आहे का किंवा PCOD आहे का. जर PCOD निघाला तर थोडंफार प्रेग्नन्सीमध्ये अडथळा येऊ शकतो, पण असं अजिबात नाही आहे की PCOD असेल तर ती महिला कधीच आई होऊ शकत नाही, असं अजिबात नाही आहे. खूप कमी ट्रीटमेंटने किंवा खूप कमी तुमच्या लाईफस्टाईलच्या चेंजने तुम्हाला नक्कीच प्रेग्नन्सी राहू शकते. तर तुम्हाला काय करायचं आहे ते आपण आता सांगूयात. तर तुम्हाला 3 महिन्यासाठी मी सांगते, तुम्हाला पहिलं तुमचं वजन कमी करायचं आहे. कारण तुम्ही जर बघितलं, PCODची जी महिला असते किंवा स्त्री असते, तिचं वजन हे खूप जास्त असतं, ओबेसिटी असते. म्हणजे प्रॉब्लेम ती खाते याच्याकडे नसते, ती खूप कमी खात असते, पण प्रॉब्लेम असा असतो की इन्सुलिनची जी मात्रा असते ती हार्मोनल इम्बॅलन्समुळे त्याची गडबड होते आणि ती चरबी वाढवते किंवा ओबेसिटी किंवा आपली तब्येत वाढते. तर तुम्हाला पहिली गोष्ट हेल्दी आहार घ्यायचा आहे, घरचं जेवण करायचं आहे. तुम्हाला जे काही बाहेरचं जे आहे, मैदा, साखर बंद करायची आहे, मीठ खूप कमी प्रमाणात घ्यायचं आहे. तुम्हाला जे असे कलरफुल आपल्याला रंगीबेरंगी कलरच्या भाज्या दिसतात ताज्यावाल्या, ते तुम्हाला खायचं आहे. सगळ्यात जास्त महत्त्वाचं जर तुम्हाला ह्या PCOD बरा करण्यासाठी ठरणार असेल तर ते सीड्स आहे. तुम्हाला सीड्स माहीत असतील, 4-5 प्रकारच्या बिया असतात, त्या बियांचं तुम्हाला सेवन करायचं आहे. जेव्हा तुम्हाला मासिक पाळी येते, आज जर तुमच्या मासिक पाळीचा पहिला दिवस असेल, तर पहिल्या दिवसापासून ते 14व्या दिवसापर्यंत तुम्हाला 2 बिया खायच्या आहेत. त्या म्हणजे पंपकिन सीड आणि जवस. आपण जी जवसाची चटणी वगैरे करतो घरी, ते जवस आणि पंपकिन म्हणजे हिरव्या बिया असतात भोपळ्याच्या, त्या 2 तुम्हाला 1-1 चमचा दिवसाला खायच्या आहेत.
पहिले 14 दिवस पाळीचे, आणि 15व्या दिवसापासून ते जोपर्यंत तुमची पाळी येत नाही किंवा 28व्या दिवसापर्यंत, 14 असं पकडलं तर 28व्या दिवसापर्यंत तुम्हाला तिथं सूर्यफुलाची बी आणि तीळ 1-1 चमचा खायचं आहे. हे जर तुम्ही फक्त 2 ते 3 महिने केलं तर तुमची पाळी पहिलं रेग्युलर होईल. कारण ह्याच्यामध्ये आता तुम्हाला प्रश्न हा पडला असेल, नेमकं या बियांमध्ये असतं काय की हे याच्यामध्ये PCOD आपला कमी होऊ शकतो. तर PCODचं कारण काय असतं, आपलं हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातो, हार्मोनचा सगळा अडथळा होऊन जातो, त्याचं पूर्ण विस्कटतात ते आपल्या शरीरात. तर ते असतं हार्मोनल इम्बॅलन्स. तो सरळ करण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल. तर ते इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, हे जे FSH वगैरे हे जे आपले हार्मोन्स असतात, तर हे नीट करण्यासाठी ह्या बिया काम करतात. पहिले 14 दिवस ह्या बिया, ते हार्मोन आपल्याला भेटेल. पुढचे 14 दिवस त्या उरलेल्या 2 बिया, तर ते जे लागणार हार्मोन आपल्याला ते भेटेल. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. ह्याच्याने तुम्हाला 70 ते 80% PCODसाठी हे तुम्हाला खूप चांगलं रिझल्ट देणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या पहिलं तर चहा तुम्हाला बंद करायचा आहे. जोपर्यंत प्रेग्नन्सी राहत नाही तोपर्यंत तुम्ही चहा बंद करा. चहाची तुम्हाला तलफ असेल, चहा खूपच आवडत असेल, तर तुम्हाला दालचिनीचा चहा प्यायचा आहे. आता दालचिनीचा चहा म्हणजे असं नाही की आपण जे दुधाचा चहा बनवतो त्यात दालचिनी टाकायची नाही. 1 ग्लास पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये दालचिनीची पावडर टाकायची आहे 1 चिमूटभर, आणि ते पाणी जोवर अर्धा ग्लास पाणी होत नाही तोवर ते उकळायचं आहे. ते उकळल्यानंतर आपल्याला ते पाणी प्यायचं आहे एम्प्टी स्टमक, म्हणजे सकाळी उपाशी पोटी. हे जर तुम्ही केलं तर तुमचे हार्मोन्स नीट होतील, कुठंतरी PCOD कमी होईल आणि नक्की प्रेग्नन्सी राहण्यास मदत होईल. हे एक दालचिनी PCODसाठी खूप जास्त छान असं रामबाण उपाय आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. याच्याने सुद्धा तुम्हाला नक्की प्रेग्नन्सी राहण्यासाठी मदत होईल. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही खूप सारे फ्रूट्स खा, जे आंबट फळं असतात. किवी म्हणा, संत्री म्हणा, मोसंबी जे आंबट असतात. आवळाचा रोज 1 ग्लास ज्यूस प्या. त्याच्याने सुद्धा कुठंतरी व्हिटॅमिन Cची मात्रा परिपूर्ण होऊन तुम्हाला हार्मोन तुमचे रेग्युलर होतात आणि पिरियडसुद्धा रेग्युलर होतात. पिरियड रेग्युलर झाल्यानंतर तुमचे फॉलिकल किंवा जे अंडी असतात, एग्ज असतात, ते छान बनायला सुरू होतात. ते बनल्यानंतर कुठंतरी ते फुटतील आणि तुम्हाला प्रेग्नन्सी नक्की राहील. तर तुम्ही या गोष्टी करा, स्वतःसाठी 3 ते 4 महिने द्या, त्याच्यात तुम्हाला नक्की रिझल्ट भेटेल. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका की तुम्हाला रिझल्ट भेटला आहे नाही भेटला आहे. तर हाच होता आपला आजच्या व्हिडिओचा विषय. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, थोडीशी का होईना माहिती भेटली असेल. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुमच्या मनातील जे काही प्रश्न असतील, शंका असतील, त्या मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारा, मी त्याची नक्की उत्तर देईल. तर चला आपण परत भेटूया एक नवीन विषयासोबत अशाच आपल्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.